नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी मराठी या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 10 वर 11 वरील आम्ही असेही बोलतो हा पाठ याच्यामधील उतारे बघणार आहोत आणि पाठाचे वाचन आपण बघणार आहोत। या पाठांतर्गत आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तींची वस्तूंची वर्णन किंवा देहबोली भाषा वेगवेगळ्या अंतरानुसार कशी बदलत जाते त्यांच्यामधील बदल आपल्याला जाणवेल किंवा एखाद्या व्यक्तीची वस्तू किंवा वर्णनाची पद्धत देखील आपल्याला या पाठाद्वारे कळेल। अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या वस्तू व्यक्ती किंवा बोलताना देखील आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रवास वर्णनांची किंवा कथांची गोष्टींची किंवा कवितांची वेगवेगळी अशी आठवण येते, जेणेकरून त्यांचे बोलणे आपल्याला आठवते। असेही आम्ही बोलतो असे या पाठात आपण बघणार आहोत। बघूया विद्यार्थी मित्रांनो, आम्ही असे बोलतो या पाठांतर्गत रशीदने केलेले वर्णन आता आपण बघणार आहोत। हातात दप्तर नि करडा घेऊन आम्ही वाटेने चालले होतो। हातात दप्तर आणि करडा म्हणजे काहीतरी वस्तू घेऊन आम्ही चाललो होतो। त्या करंड्यामध्ये वेगवेगळे खायचे वस्तू असतील तर हातामध्ये एका हातात दप्तर आणि दुसऱ्या हातात करंडा घेऊन आम्ही वाटेनं चाललो होतो। वाटेत माळाच्या उंच झाडं होती। वाटेमध्ये माळाची उंच त्यांना झाडे लागली। वाटेतला साकव वलांडून आम्ही पलीकडे आलो। वाटेतला जो उंच भाग आहे डोंगराचा तो ओलांडून आम्ही पलीकडे आलो। साकव म्हणजे उंच भाग। इतक्यात पाऊस गळू लागला। आपण शुद्ध भाषेमध्ये पाऊस पडू लागला असं म्हणतो। रशीदने त्याच्या भाषेत पाऊस गळू लागला असे म्हटले आहे। असा बोलीभाषेतला फरक आपल्याला जाणवतो। वाटेतल्या गोठणीत काही गोवारी बसले होते। काही जागेवर पुढे गेल्यानंतर एका खोलीमध्ये काही गोवारी बसलेली त्यांना दिसले। पुढे आलो तर एक एसटी फासानं आली आणि वाकणातनं पुढे गेली। पुढे आल्यानंतर रशीदने असं लिहिले आहे की पुढे आल्यानंतर एक एसटी खूप जोरात म्हणजे फास आली आणि वळून गेल्यानंतर ती खूप पुढं गेली। भर असा आवाज त्यानंतर आला। एवढ्यात माकडाचं एक केळटं उड्या मारत गेलं। एवढ्यात त्यांना एसटी भरकन पुढे गेल्यानंतर माकडाचं एक पिल्लू उड्या मारत जाताना दिसलं। रस्त्याच्या वरच्या कुत्र्यानं त्याची पाकट धरली। पाकट म्हणजे रस्त्यावरच्या कुत्र्यांनी त्याची शेपूट जी आहे ती धरलेली आपल्याला दिसते असे वर्णन रशीदने केलेले आहे। कुत्रं लई जोरात भुकायलं, आम्ही पळतच इकडं आलो। कुत्रे ते बघितल्यानंतर बाकीचे कुत्रे खूप जोरात भुंकायला लागले, त्यामुळे आम्ही पळतच या साईडला या भागातल्या इकडं पडून आलो असे रशीदने त्याच्या बोलीभाषेत वर्णन केलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता राशीदने केलेले त्याच्या बोलीभाषेतले वर्णन पारूने कशा पद्धतीने केलेले आहे ते आपण बघूया। हातात दप्तर आणि डबा घेऊन आम्ही वाटेने चाललो होतो। वाटेत नारळाची उंच झाडं होती। वाटेतला तात्पुरता पूल ओलांडून आम्ही पलीकडे आलो। इतक्यात पाऊस पडू लागला। वाटेत पाण्याजवळच्या विसाव्याच्या जागेत काही गुराखी बसले होते। पुढं आलो तर एक एसटी वेगानं आली आणि वळणावरून पुढं गेली। भर इतक्यात माकडाचं एक पिल्लू
उड्या मारत गेलं आणि रस्त्यावरच्या कुत्र्यानं त्याचा पाठलाग सुरू केला. कुत्रं फार जोरजोरात भुंकू लागलं. आम्ही पळतच इकडं आलो. आपल्याला या दोघी वर्णांमधून काय फरक अनुभवायला मिळाला ते आपल्याला कळाले असेल. राशीदने त्याच्या बोलीभाषेत, त्याला योग्य वाटणाऱ्या भाषेत असे वर्णन त्या जागेचे किंवा वर्णन त्या प्रवासाचे, हातात दप्तर आणि डबा घेऊन येतानाचे जे वर्णन राशीदने केले आहे ते अशुद्ध अशा शब्दांमध्ये वेगवेगळ्या बोलीभाषेमध्ये तो ज्या भागात राहत असेल त्यानुसार ती भाषा अशी बदलत जाते, त्यानुसार त्याने ते वर्णन केले आहे. तसेच पारूने त्याच प्रसंगाचे वर्णन अतिशय शुद्ध आणि चांगल्या शब्दांमध्ये आपल्याला केलेले दिसते. अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या बोलीभाषा काही अंतरावर अनुभवायला येतात. आपण वेगवेगळे प्रवास वर्णने किंवा कविता किंवा कथा यांची वर्णने किंवा स्वतः काही लिहू शकतो, बातम्या देखील वाचू शकतो. त्यातून आपल्याला काही गोष्टी सुचू शकतात जेणेकरून आपली भाषा समृद्ध होईल. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल विवेक एज्युकेशन वाणी नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.